नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग 26. अंशुमनने त्याच्या ओळखीच्या प्रख्यात डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली. 2 दिवसानंतरची वेळ फिक्स झाली. सौरभच्या आईला समजावून त्यांना घरी पाठवलं. 2 दिवसानंतर सौरभला तिथे नेणार होते. सानिका तिच्या खोलीत बसलेली होती. अंशुमन ऑफिसमधून आला. हाय सानू. हाय. काय मग, कसं जातोय दिवस? नुसतं बोरिंग. दिवसभर काय करणार बसून बसून? कंटाळा येतो मला. तूही नसतोच आणि आईंशी पण किती वेळ बोलणार मी? मला कधी कधी खूप कंटाळा येतो. काहीच महिने. मग बाळ आलं ना की तुझा दिवस कसा जाईल तुलाही कळणार नाही. सौरभच्या आईचा काही फोन वगैरे आलेला होता का? नाही. असं का विचारतोय? काही नाही ग, उद्या त्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे ना म्हणून विचारलं. उद्याच्या सगळ्या मीटिंग लँड अप केल्यात मी. एकदाच सौरभच्या हॉस्पिटलचं काम झालं ना मग मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकेल. त्याच्या आईचा तो चेहरा बघून मलाच कसं तरी व्हायला लागलं. माझंही कामात मन लागत नव्हतं. तू फ्रेश हो, मी जेवायला घेते. तू जेवलीस का? नाही रे, मी तुझ्यासाठी थांबले होते. अगं कितीदा सांगायचं, जेवून घेत जा. तुझ्यासोबत हा इवलाचा जीव आहे, मग त्याच्यासाठी तुला जेवायला नको का? अंशुमनने तिच्या पोटाला त्याचे कान लावले तशी सानिका हसायला लागली. तू हसतेस का? हसणार नाही तर काय करणार? कान कशाला लावतोय? बाळाचा आवाज ऐकतोय. ती पुन्हा जोरात हसायला लागली. आत्ताच बाळाचा आवाज येणार नाही तुला. जेव्हा हालचाल सुरू होईल त्याची तेव्हा त्याची हालचाल तुला जाणवेल. मी तुला सांगेल, ओके? ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. सानिका किचन मध्ये गेली. तिने ताट बनवून डायनिंग वर आणून ठेवलं. अंशुमन फ्रेश होऊन आला. दोघांनीही एकाच ताटात जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंशुमन तयार झाला. आज लवकर तयार झाला? मीटिंगला जायचंय का तुला? त्याच्या आईने त्याला विचारलं. नाही आई, सौरभला हॉस्पिटलला न्यायचं आहे ना, तिथे चाललोय मी. बरं, नाश्ता कर आणि मग जा. नको आई, मला हॉस्पिटलला लवकर जायचंय. सकाळी भेटायला बोलवलं आहे. डॉक्टर निघून गेले तर उगाच सौरभचं राहून जाईल. अंशुमन घाईघाईने निघून गेला. काही वेळाने सानिका खाली आली. आई, अंशुमन दिसला का तुम्हाला? अगं तो सकाळीच निघून गेला आणि तुला काही बोलला नाही का? काल बोलला होता जाणार आहे, पण इतक्या सकाळी जाईल असं वाटलं नव्हतं मला. बरं, तू फ्रेश हो. त्याची काळजी करू नको. तुला आता तुझी काळजी घ्यायची आहे. तिच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला. सानिका फ्रेश झाली. त्याच्या आईने तिच्या आवडीचा नाश्ता बनवलेला होता. दोघींनीही गप्पा मारत मारत नाश्ता केला. अंशुमन सौरभला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याची ट्रीटमेंट सुरू झाली. डॉक्टरांनी ऑब्झर्वेशनसाठी त्याला तिथे ऍडमिट करून घेतलं. 2 दिवस सौरभ हॉस्पिटलमध्ये होता. अंशुमन सकाळी आणि संध्याकाळी त्याला बघायला जायचा. हवं नको ते सगळं बघून घरी यायचा. हॉस्पिटलचा खर्च, मेडिसिनचा खर्च सगळं अंशुमनच करत होता. रात्री अंशुमन घरी आला. शूज काढून बेडवर बसला आणि पाठ टेकवली. अंशुमन खूप थकलेला दिसतोयस. आज खूप धावपळ झाली. हॉस्पिटलला 2दा-3दा गेलो आणि ऑफिसची मीटिंगही दिवसभर इकडे तिकडे करावं लागलं, त्यामुळे दमल्यासारखं झालंय. तू आधी जेवणार आहेस की ज्यूस वगैरे आणू? आता ज्यूस दे. थोडा वेळ आराम करतो, त्यानंतरच जेवण करेल. ओके, मी ज्यूस घेऊन येते. सानिका त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली. कसा आहे सौरभ आता? ट्रीटमेंट सुरू केली आहे. ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं आहे. 2 दिवस आणि मग बघू म्हणाले, त्यानंतर देतील त्याला सुट्टी. अंशुमन, तू इतका स्ट्रेस मध्ये का दिसतोय? काही सिरियस मॅटर आहे का? नाही ग, असं काही नाही. ऑफिसचं काम होतं. डॅड नाही त्यामुळे कामाचं प्रेशर आहे. डॅड असते तर काही टेन्शनच नव्हतं. हॉस्पिटलमुळे कामाकडे दुर्लक्ष होते, बाकी काही नाही. डॅड नाहीये तोवर मी तुझी मदत केली तर चालेल का? जास्त वेळ नाही, थोडा वेळच बसेल आणि काळजी घेईन मी स्वतःची. चालेल का तुला? नाही ग, आईला नाही चालणार. असू दे, मी करेल मॅनेज. काही वेळ आराम करून अंशुमन जेवण करून झोपला, पण सानिकाला झोप येत नव्हती.
अंशुमन टेन्शनमध्ये आहे आणि आपण त्याची काहीच मदत करू शकत नाही याचा तिला वाईट वाटत होतं. या विचारातच रात्र उलटून गेली. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. जाग आली तेव्हा अंशुमन बाजूला नव्हता. अरे सकाळी सकाळी हा कुठे गेला? हॉस्पिटलला गेला असेल का? आईला विचारते. आईला माहिती असेल. ती स्वतःशीच पुटपुटली आणि खाली आली. आई, आई, उठलीस का बाळा? आई, अंशुमन गेला का? हो, तो सकाळीच गेला. पण मला सांगून गेला नाही. म्हणजे मी शोधत होते त्याला. तू झोपली होतीस म्हणून तुला नाही सांगितलं त्याने. मला सांगून गेला. हॉस्पिटलला गेलाय. आज कदाचित सौरभला डिस्चार्ज मिळेल. हो का? सानिका विचारात पडली. काय विचार करतेस? तो मला काहीच सांगत नाही. सगळं तुम्हाला सांगून जातो. यावर त्याची आई हसली. अगं तुला उगाच टेन्शन नको ना म्हणून तो तुला काही सांगत नाही. चल फ्रेश हो. मी तुझ्यासाठी तुझी आवडती कॉफी बनवते. ओके मी फ्रेश होऊन येते. दोघीही बोलत होत्या तितक्यात घरच्या लँडलाईनवर फोन आला. आई मी फोन घेते असं म्हणत सानिका उठली. तिने फोन रिसीव्ह केला. अंशुमनच्या ऑफिसमधून फोन होता. हॅलो. हॅलो मॅडम. मी ऑफिसमधून बोलतोय. हां बोला. सर आहेत का? नाही. सर तर नाहीयेत, बाहेर गेलेत. बोला ना, काही काम होतं का? मॅडम त्यांचा फोन लागत नाही आणि आज एक खूप महत्वाची मीटिंग आहे. अवघ्या 10 मिनिटात मीटिंगला सुरुवात होणार आहे आणि सरांचं असणं खूप गरजेचं आहे. खूप मोठी डील आहे. मिस व्हायला नको. प्लीज तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा ना. सर कुठे आहेत काहीच कळत नाहीये. त्यांचा सकाळी मला एकदा कॉल येऊन गेला होता की महत्वाच्या कामाला जातोय. मीटिंग पर्यंत पोहोचेल पण अजूनपर्यंत पोहोचलेलेच नाहीत. ओके ओके मी बघते. कळवते तुम्हाला. ओके. सानिकाने फोन ठेवला. काय ग कोणाचा फोन होता? आईने विचारलं. आई ऑफिसमधून फोन होता. आज अंशुमनची महत्वाची मीटिंग आहे पण तो अजूनही ऑफिसला पोहोचला नाहीये. काय करायचं काही कळत नाही. आई तुमची हरकत नसेल तर मी जाऊ ऑफिसला? प्लीज नाही म्हणू नका. डील खूप महत्वाची आहे. अंशुमन मीटिंग पर्यंत पोहोचला तर मी परत येईल. नाहीतर मग मीटिंग अटेंड करून येईल. प्लीज आई नाही म्हणू नका. प्लीज प्लीज. ओके तू जा आपण सांभाळून जा आणि घरी गाडी आहे ती घेऊन जा. ओके थँक्यू आई. मी पटकन रेडी होते. सानिका रेडी झाली. ऑफिसला जायला निघाली. अंशुमनच्या आईने तिच्यासाठी टिफिन पॅक केला. सानिका थांब. अगं अशी उपाशी जाऊ नकोस. हा डब्बा घे आणि वाटेत खा. थँक्यू आई. थँक्यू सो मच. सानिका ऑफिसला पोहोचली. थँक्यू मॅडम तुम्ही आलात. सर अजूनही पोहोचलेले नाहीत. इट्स ओके. आपण मीटिंग सुरू करूया. आर यू शुअर मॅडम? येस. प्लीज स्टार्ट मीटिंग. ओके. प्लीज कम मॅडम. मीटिंगला सुरुवात झाली. अंशुमनची आई विचार करत बसली होती. तिने त्याला फोन केला पण तोही फोन उचलत नव्हता. काय झालं असेल? अंशुमन फोन का उचलत नाहीये? सानिका मीटिंगला गेली पण होईल ना सगळं नीट? हे देवा भगवंता सगळं व्यवस्थित कर. त्या मनातल्या मनातच विचार करत होत्या. त्यांना सानिकाची पण काळजी वाटत होती. काही वेळानंतर मीटिंग संपली. डील क्रॅक झाली त्यामुळे सगळे आनंदित होते. थँक्यू मॅडम. आज तुम्ही आलात म्हणून ही डील फायनल झाली. नाहीतर आपलं करोडोंचं नुकसान झालं असतं. पण मॅडम सर कुठे गेलेत? कुठेतरी कामात अडकला असेल. येईल तो. बरं आता काही मीटिंग आहेत का पुढच्या? नाही तर मी जाते. हो मॅडम आता तुम्ही गेलात तरी चालेल. सानिका घरी आली. आई, आई. तिने तिच्या सासूचे हात पकडले आणि गोल गोल फिरायला लागली. काय करतेस सानिका? अगं हळू जरा शांत हो. काय झालंय काय? डील क्रॅक झाली आहे. मीटिंग सक्सेसफुल. मला खूप 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 आनंद होतोय. खूप छान ग. आज अंशुमन नव्हता म्हणून तू त्याचं काम केलं आणि यशस्वी सुद्धा केलंस. त्यालाही तुझ्यावर प्राऊड फील होईल. कालच आमचं बोलणं झालं. मी म्हटलं अंशुमनला बाबा नाहीये तोवर मी तुझ्या मदतीला येते तर तो नाही म्हणाला. तुम्हाला आवडणार नाही असं म्हणत होता. पण आज बघा मी एक मीटिंग केली आणि ते खूप महत्वपूर्ण मीटिंग होती. हो ग. आहेच माझी सुनगुणाची. असं म्हणून त्याच्या आईने तिला जवळ घेतलं. सानिका बराच वेळ अंशुमनची वाट बघत बसली होती.
अंशुमन आला. हातातला मोबाईल ठेवला, शूज काढले आणि तसाच बेडवर झोपला. सानिका बाल्कनीत उभी होती. तो आलेला तिला कळलंच नव्हतं. काही वेळाने तिचं लक्ष गेलं तशी ती आत आली. अरे अंशुमन, कुठे होतास दिवसभर? किती वाट बघायची तुझी, फोनही लागत नव्हता आणि लागला तर तू उचलला नाहीस. कुठे होता दिवसभर? थकलेला दिसतोय. सानिकाचं बोलणं सुरू होतं पण अंशुमन काहीच बोलत नव्हता. सानिकाने त्याला पाणी दिलं. अंशुमन पाणी प्याला. तू फ्रेश हो, तुला जेवायला देते. नको, आता काही खायची इच्छा नाहीये मला. आराम करायचा आहे, थकलोय मी. तो तसाच झोपला. सानिकाला वाईट वाटलं. सानू, जेवलीस का? की माझ्यासाठी वाट बघत होतीस? मीटिंग होती, मीटिंगचं काय झालं? काहीच विचारलं नाही. नाही, पण त्याला तर कळलंच नसेल ना की मी काय झालंय ऑफिसमध्ये. माझ्याशी नीट बोललाही नाही. कदाचित दिवसभराच्या कामाने थकला असेल. सानिका तिच्याच विचारात होती. काही वेळाने तीही झोपली. सकाळी उठली तेव्हा अंशुमन ऑफिसला जायला तयार झालेला होता. अंशुमन, आजही लवकर निघालास ऑफिसला? अगं हो, काही मीटिंग आहेत त्या करीन म्हणतोय आज. काल रात्री जेवला नाहीस तू? अगं जेवायची खरंच इच्छा नव्हती आणि खूप थकलेला होतो त्यामुळे. अंशुमन, तू माझ्याशी नीट बोलला नाहीस? असं काही नाहीये ग. मग कसं आहे? तू जेवलीस का असा साधा प्रश्नही तू विचारला नाहीस. आधी किती काळजी करत होतास आणि आता काय झालं तुला? सॉरी सानू. अगं माझ्या डोक्यात दुसरेच विचार सुरू होते आणि त्या विचारातच मला तुला विचारायचं राहून गेलं. सॉरी, खरंच सॉरी. बरं, तू फ्रेश हो, मला आज लवकर निघायचं आहे, मी खाली जातो. त्याने तिच्या गालाला हात लावून तिला समजावलं. अंशुमन खाली गेला. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. काय रे, रात्री खूप उशिरा आलास ना? हो ग. जेवलास की नाही रात्री? नाही. सानू पण जेवली नसणार, तुझी वाट बघत बसलेली होती. ती बिचारी पण उपाशीच झोपली असेल. काय? सानूही जेवली नव्हती? नाही. दिवसभर तू नव्हता, तुझा फोन लागत नव्हता, तुझं तिच्याशी काही बोलणं झालं नव्हतं, त्यामुळे ती अपसेट होती. रात्री तू आल्यावर सोबत जेवण करू असा विचार करून ती जेवली नव्हती. काय हे, मी कितीदा सांगून ठेवलंय की माझी वाट बघत जाऊ नकोस, पण हिला कळतच नाही. कळतं तिला, सगळं कळतं. म्हणजे? म्हणजे काय, तुझ्या ऑफिसमध्ये मीटिंग होती ना, ती मीटिंग तिने सक्सेस करून दाखवली. तिने खूप मोठं डील क्रॅक केलंय. पण ती काही बोलली नाही मला. कशी बोलणार? तू तिला बोलायला वेळच दिला नसशील. काय बोलणार ती बिचारी? पण खरंच काल खूप छान पद्धतीने सगळं हँडल केलं तिने. जितकं कौतुक करावं तिचं तितकं कमीच. आई, मी आलोच. तो उठला. अरे खाऊन तरी घ्या आधी, कुठे चाललायस? आई आलोच, असं म्हणत तो धावत पळत खोलीत गेला. सानिका बाल्कनीत उभी होती. तो हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला. तिच्या कमरेतून हात घातला. त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली. सानू डिअर, सॉरी ना. सॉरी, मी काल रात्री तुला विचारलं सुद्धा नाही. त्याने तिला स्वतःकडे वळवलं. थँक्यू सो मच. कशाबद्दल? तिनेही नाक मुरडत विचारलं. तू काल खूप मोठं काम केलंस, आईने सांगितलं मला आता, आणि त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच अँड प्राऊड ऑफ यू डिअर. मी तुझी कोणीच नाही आहे ना, म्हणून मला थँक्यू म्हणतोयस तू? असं नाहीये ग, पण कदाचित काल तू नसतीस तर खूप मोठं नुकसान झालं असतं. माहितीये मला, म्हणूनच मी गेले होते. आता राग सोड ना प्लीज. प्लीज राग सोड जानू, प्लीज. ती हसली आणि त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिला घट्ट कवटाळलं. कालचा पूर्ण दिवस खूप टेन्शन मध्ये गेला ग. मी तुला कॉल करू शकलो नाही. काही वेळाने मोबाईलला रेंज नव्हती आणि मग मी बिझी होतो, अपसेट होतो. त्यामुळे मी तुझ्याशी बोलू शकलो नाही. त्याबद्दल खरंच सॉरी. इट्स ओके, मी समजू शकते. पण तू कुठे होतास काल दिवसभर? हॉस्पिटलमध्येच. हॉस्पिटलमध्येच? पण का? सौरभचं काही झालंय का? तो सिरियस आहे का? काही त्रास होतोय का त्याला? कसा आहे तो? बरा आहे ना? सानिका, रिलॅक्स, शांत हो. मी सगळं सांगतो. क्रमशः. ऋतुजा अतुल वैरागडकर. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.